नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उद्या निफ्टीची जी वीकली मंथली एक्सपायरी आहे ते पाहणार आहोत की त्याच्यामध्ये महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात. ही आपण जुलैची एक्सपायरी फेस करणार आहोत उद्या, आणि त्याच्या अगोदर एक बजेटची मूवमेंट जी पेंडिंग होती आणि आज ज्याच्या अपेक्षा होती त्या पद्धतीने कामकाज झालेलं नाही आहे. म्हणजे डाऊन साईड असू द्यात किंवा अपसाईड असू द्यात, पण ट्रेंडिंग मूव अपेक्षित होता तो झालेला नाही आहे. मग आज मार्केटमध्ये समजून घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाटत असेल की बँक निफ्टीचा जो मूवमेंट आली, म्हणजे जवळजवळ दिवसभराचा विचार केला तर 1200 पॉईंटची मूवमेंट बँक निफ्टीमध्ये आपण पाहिलेली आहे. टॉप लो जर काउंट केलं तर 1200 पॉईंटच्या आसपास मूवमेंट झालेली आहे. निफ्टीमध्येही छोटी मोठी मूवमेंट झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे सगळ्यांनी ते आहे विक्स क्रॅश होणं. काय विक्स क्रॅश झालेला आहे आणि अगदी 11-11:30च्या आसपास आलेला आहे. म्हणजे 10% जवळजवळ क्रॅश झाले. 7.5 समथिंग आहे, परंतु 10%च्या आसपास विक्स क्रॅश झालेला आहे. याचा अर्थ काय, जे काही झालेलं आहे बजेटमध्ये ते कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहेत. आता मार्केट काय करेल, स्वतःला पुन्हा एकदा प्रिपेअर करणार आहे. म्हणजे कशासाठी, एकतर अपसाईडसाठी किंवा डाऊन साईडसाठी, याच्यासाठी मार्केट प्रिपेअर करणार आहे. आणि ते प्रिपेअर होण्याच्या अगोदर एक हॉल्ट मार्केट घेऊ शकतं, आणि सध्याला आपण त्या फेजमध्ये आहोत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बरेच जणांना बजेटला मूवमेंट मिळालं नाही, बजेटच्या नंतर मूवमेंट मिळालं नाही, आणि त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये किंवा युफोरिया जे म्हणतो ना आपण की काहीतरी मिस होतं याच्या मुळे जे लोक ट्रेड प्लॅन करतात किंवा काही सेटअप न बनता ट्रेड करतात ना, ते जास्तीत जास्त फसण्याचे चान्सेस याच्यात असतात. म्हणजे अगदी बिगिनर्स असतील किंवा ऑप्शन बायर असतील, ते काय करतात, एखादा 200-300चा प्रीमियम बाय करून ठेवतात आणि वाट पाहतात की एक मोठी मुवमेंट येईल कोणत्या तरी बाजूला, आणि ते काहीही होत नाही. ना पुटवाल्याला प्रॉफिट होतो आहे ना कॉलवाल्याला प्रॉफिट होतं. मार्केट साईडवेज जातं, आणि ही शक्यता सध्याला सर्वात जास्त आहे. मग हे लक्षात ठेवूनच आपण आपलं प्लॅन करायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही बाजूला ट्रेड प्लॅन करा, क्वांटिटी सध्याला कमी करा. आता आज जे काय झालेलं आहे, आज ओपनिंग ज्या पद्धतीने अपेक्षित होतं तसंच थोडं डाऊन साईडला ओपन झालं मार्केट, आणि अपसाईडला जाण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला, परंतु मार्केट सस्टेन झालेलं नाही आहे आणि पुन्हा खाली आलं. पण काल आपण ज्या 2 लेवल महत्त्वाच्या डिस्कस केलेल्या होत्या त्या होत्या वरती, तर आपण 24,650 जोपर्यंत ब्रेक होत नाही, किंवा तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर जरी असाल तरी 24,550-560 ही जी लेवल आहे ती ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये आपल्याला कॉलची पोझिशन बनत नव्हती. आता डाऊन साईडची जी लेवल होती ती होती 24,380-370 याच्या खाली जसं निघणार ना तिथे आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार होतो. पण झालं काय ना, वरती 550 ब्रेक झालं, इथे आलं, वाटलं होतं की इथे 380 ब्रेक होईल, परंतु झालं नाही, आणि मार्केटने पुन्हा 500च्या आसपास 480च्या आसपास जाऊन पुन्हा खाली आले. यावेळेस 380 ब्रेक झालं, आणि ज्यावेळेस 380 ब्रेक झालं ना, एकाच कॅन्डलमध्ये तुमचे ऑप्शन चांगले वाढले. म्हणजे एक फास्ट मुवमेंट या 2-5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, परंतु पुन्हा साईडवेज. आता खरी गरज होती इथे ब्रेकडाऊन येण्याची. जर इथे ब्रेकडाऊन, ही जी रेड कॅन्डल दिसते इथे जर ब्रेकडाऊन आलं असतं ना, तर मग आपण अगदी 24,150 असेल किंवा 24,000च्या दिशेने गेलो असतो, परंतु ते होताना पाहायला मिळत नाही. आणि शेवटी पुन्हा एक फ्लॅट क्लोजिंग ज्याला आपण म्हणू शकतो ना, तिथे येऊन मार्केट बंद झालेलं आहे. मग उद्या आता हेच लक्षात ठेवायचं की मार्केट सध्याला साईडवेज जाण्याच्या विचारात आहे. कोणत्याही पॉझिटिव्ह न्यूजला जास्त रिॲक्ट करणार नाही, आणि जे काही निगेटिव्ह झालेलं आहे मार्केटमध्ये त्यातून सावरण्याचा मार्केटमध्ये प्रयत्न आहे. विक्स क्रॅश होणं म्हणजेच मार्केट साईडवेज जाण्याची शक्यता असते. अगदी 100% तेच होईल का, तर नाही. मार्केट सुप्रीम आहे, मार्केटमध्ये काही बदल होऊ शकतो, परंतु जे आपल्याला दिसते प्राइस ॲक्शन किंवा जो डेटा सांगतो ना त्या आधारे आपण चर्चा करतो. आता उद्यासाठी काय महत्त्वाचे लेवल असणार आहेत, उद्या आहे एक्सपायरी, एक म्हणजे मंथली एक्सपायरी आहे. थोडं मूव आपण एक्सपेक्ट करू शकतो, पण त्यासाठी सुद्धा लेवल मार्क करणं खूप गरजेचं आहे. वरती जी लेवल आहे ती आहे 24,540-560. हा जो 20 पॉईंटचा झोन आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण जिथे बंद आहोत तिथून जवळजवळ 100 पॉईंट, फायनल क्लोजिंग अजूनही खाली आहे, तर जवळजवळ 100-125 पॉईंटच्या नंतरच एक ट्रेंडिंग मूव आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मग त्याच्यानंतर जे टार्गेट आहे ना ते तुमचं आहे 24,650. ही लेवल खूप महत्त्वाची आहे. जे तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता ना ते 24,650च्या वरती. मग उद्या तुम्हाला बाईंग पोझिशन बनवायची असेल तर 24,540-560च्या वरती 650-720 हे तुमचे टार्गेट असू शकतात. आता डाऊन साईड कुठे आहे, पुन्हा एकदा हा जो झोन क्रिएट झाला ना तो ब्रेक होतात. म्हणजे खरं तर 380च्या खाली पुन्हा निघालो ना आपण 24,380, तुम्ही विचार करू शकता डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करण्याचा, पण तो खात्रीशीर असणार नाही. म्हणून अगदीच सेफ ट्रेड प्लॅन करायचा असेल तर ॲटलिस्ट 24,320 ब्रेक होऊ द्यात. आता ब्रेक म्हणजे काय, इथे येऊन मार्केट थोडा वेळ सस्टेन करू द्यात आणि ब्रेक होऊ द्यात, तरच तो ट्रेड तुमचा सक्सेसफुल होण्याचे चान्सेस आहेत. नाही तर डायरेक्ट ब्रेक होतं आहे तर कदाचित मार्केट पुन्हा बसून वरती येण्याची शक्यता खूप जास्त आहे. हे थोडं लक्षात ठेवायचं आहे. मग याच्या खाली जर आपण जातो आहे तर मात्र एक डाऊन साईडचा चांगला ट्रेड आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्याचं टार्गेट फायनल हे अगदी 24,000-24,050 असेल. पण तुम्ही एवढं मोठं टार्गेट प्लॅन करण्यापेक्षा 24,150 जी महत्त्वाची रेंज आहे मध्ये, 24,220 आहे, 24,150 आहे, 24,075 जो बजेटच्या दिवशीचा लो लागलेला आहे तो, आणि फायनल 24,000. छोटे आहेत परंतु ते महत्त्वाचे आहेत, कारण का मार्केटमध्ये सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा
वरती येण्याचा प्रयत्न करते ना, रॅली देत नाही आहे, परंतु वरती येण्याचा प्रयत्न नक्कीच होतं. त्यामुळे ह्या लेवल महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा. जर तुम्ही चार्ट थोडा झूम केलं तर तुमच्या लक्षात काय येईल, एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनण्याचा प्रयत्न तुम्हाला थोडी मोठी टाईम फ्रेम केली तर तुम्हाला क्लिअर दिसेल. या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळते. जर या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला तर एक मुवमेंट अपेक्षित आहे, पण त्याच्यासाठी इथे रेजिस्टन्स बसलेला आहे, ती लेवल आहे 550. मग तुम्ही या पद्धतीने या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट येताना पाहू शकता, कारण का कंटिन्युअस या ट्रेंड लाईनला मार्केट काय करते, रेजिस्ट करत आहे आणि सध्याला मार्केट आपल्या रेजिस्टन्सच्या खाली ट्रेड करते. म्हणून अपसाईडला थोडं सावध ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता राहिला बँक निफ्टीचा प्रश्न. बँक निफ्टी सध्या तरी ट्रेड करण्यासारखी कोणतीही कंडिशन बँक निफ्टीमध्ये नाही आहे. आजही कालचा जर व्हिडिओ पाहिला असेल ना तर अगदी परफेक्ट जे काही ट्रेड म्हणतो आपण तिथे मिळालेले आहेत. आपली जी लेवल होती ती होती 24,500, सॉरी इथे होती 51,500. 51,500च्या खाली जसं आपण जाणार आहोत पहा, इथे ब्रेकडाऊन आला, मार्केटने थोडा वेळ सस्टेन केलं आणि हा नवीन जे फॉर्मेशन आहे त्याचा ब्रेकडाऊन आला आणि मग तुमचा हा झाला स्टॉप लॉस. त्यानंतर एक परफेक्ट मूव जे आपण डिस्कशन केलेलं होतं, पहिलं टार्गेट होतं 51, नंतर 50,800 आणि फायनल टार्गेट 50,500 आपण घेऊन चाललो होतो. 50,500 तर नाही आलं, परंतु 50,800 आणि ही 800ची लेवल जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ना, त्यांना माहिती आहे की या लेवलविषयी आपण खूप वेळा चर्चा करतो. कोणतीही रेंज असू देत, कोणतीही 1000 पॉईंटची रेंज असू द्या, तिथे 800 ही खूप इम्पॉर्टंट लेवल असू शकते. वरती जाताना सुद्धा ॲज अ रेजिस्टन्स आणि खाली येताना ॲज अ सपोर्ट म्हणून, आणि तिथेच सपोर्ट घेऊन मार्केटने इथे थोडा वेळ कामकाज केलं आणि ब्रेकआउट नंतर. आता इथे काय झालेलं आहे पहा, बँक निफ्टी दिसायला आत्ता चार्टची ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना, खूप छान चार्ट वाटतं किंवा खूप चांगले ट्रेड मिळाले असतील, पण ही जी मुवमेंट पाहिली ना, अतिशय फास्ट मुवमेंट होती. म्हणजे अगदी 10-15 मिनटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये मार्केट जे 50,800ला होतं, जिथे सावरायलाही वेळ मिळाला नाही, तिथून तुम्हाला डायरेक्ट 51,500पर्यंत म्हणजे 600 ते 700 पॉईंटची मुवमेंट पाहायला मिळाली. आणि पुढच्या 2 ते 3 कॅन्डलमध्येच 15 मिनटाच्या तुम्हाला पुन्हा 51,000 पाहायला मिळालं. मग यामध्ये काय होतं ना, तुम्हाला ऑप्शन कॅच करता येते किंवा त्याच्यामध्ये एंट्री नाही जमते, एक्झिट नाही जमते, हे थोडं अवघड आहे किंवा खूप क्रिटिकल गोष्ट आहे. ज्यांना स्कॅल्पिंगचा अनुभव आहे तेच लोक याच्यामध्ये ट्रेड करू शकतात, बाकीच्यांसाठी थोडं अवघड आहे. म्हणून सावध. आणि पुन्हा एकदा वरती येऊन प्रयत्न झालेला आहे. मग इथे सुद्धा तेच आहे. ॲटलिस्ट उद्या 51,550च्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी सस्टेन करत नाही, बाय बनत नाही, आणि डाऊन साईड जी बनलेली आहे ती 50,800, जोपर्यंत 51,000च्या खाली तुम्ही विचार करू शकता, पण सेफ साईड 50,800च्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकत नाही. बँक निफ्टीमध्ये याच्यापेक्षा वेगळं सांगण्यासारखं काहीच नाही आहे, कारण का बँक निफ्टीमध्ये ट्रेड बनतच नाही आहे. आज कमीत कमी एक्सपायरी असल्यामुळे तरी हा आपण मूव पाहिलेला आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून बँक निफ्टी जे ट्रेंडिंग मूवसाठी प्रसिद्ध आहे ना, तसं काहीही पाहायला मिळत नाही. याच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रॅप करताना आपण पाहतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आणि जे निफ्टीमध्ये मी जी ट्रेंड लाईन डिस्कस केली ना, त्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवा, ती सांगायची राहून गेली. सपोज तुम्ही परफेक्ट मार्क करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सपोज ही तुमची ट्रेंड लाईन आहे, काय होऊ शकतं, कदाचित मार्केट इथे थोडं वेळ सस्टेन करेल, एक कॅन्डल याच्यावरती जाईल आणि ट्रॅप करून, जर मार्केटला खाली जायचं असलं ना, तर मार्केट शक्यतो अशा पद्धतीने कामकाज करतं की थोडा वेळ सस्टेन करेल, ब्रेकआउट येईल, इथे कॅन्डल ब्रेक होती असं दाखवेल आणि एक अचानक ते पुन्हा ब्रेक होऊन आतमध्ये येईल आणि मग तो फॉल कंटिन्यू होईल. तर याच्यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे कन्फर्मेशन परफेक्ट असू द्यात किंवा थोडे 5-10 पॉईंट वरती मिळालं तरीही चालेल, परंतु ते जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत प्लॅन करू नका, कमीत कमी अपसाईडचा ट्रेड तरी उद्यासाठी. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.